नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पीके किचनमध्ये खूप खूप असं मनपूर्वक स्वागत। रेसिपीला सुरुवात करण्याच्या पहिले तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लवकरात लवकर पीके किचनच्या लिंकवरती जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून मी कोणतीही रेसिपी अपलोड केली की सगळ्यात पहिले ते तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर आजची आपली रेसिपी म्हणजे सोयाबीनची सुकी भाजी। चला तर मग करूया आपण रेसिपीला सुरुवात। इथे सगळ्यात पहिले आपण सोयाबीन भिजत घालून घेऊया। इथे मी 1 ते 1.5 ग्लास पाणीमध्ये सोयाबीन भिजत घातलेली आहे। ती आपण आता 1-1.5 तासासाठी छान भिजत घालूया। 1-1.5 तासानंतर आपण त्याला बघूया। 1 ते 1.5 तासानंतर सोयाबीन अगदी छान अशी मऊ मऊ लुसलुशीत छान फुगलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण त्याच्यामधलं पहिलं पाणी चेंज करून घेतलं आणि त्याच्यातलं पाणी आता म्हणजे सोयाबीनमधलं पाणी आता आपण ते चांगलं निथळून घेऊया। म्हणजे भाजी बनवताना काय होईल ते त्याच्यामध्ये पाणी राहणार नाही, मग त्याच्यामुळे भाजी छान होईल। आता इथे आपण 10-12 कढीपत्त्याची पानं घेतली, हिरवीगार अशी कोथिंबीर घेतली, बटाटा कापून घेतलेला आहे मध्यभागी, तसंच टोमॅटो पण आपण बारीक कट करून घेतलेला आहे आणि कांदा। हे लागणारं साहित्य आहे आपल्याला। आता आपण तोपर्यंत कढाई गॅसवरती ठेवली, त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं। तेल छान तापलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आपण जिरं टाकलं होतं, ते छान वरती आलं। त्याच्यानंतर आपण 1 चमचा मोहरी घालून घेतली, मोहरी पण छान तडतडली। आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं घातलं, नंतर ह्या स्टेजला आपण त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक लसणाची पेस्ट घातली आणि मिक्स करून घेतलं। हे सर्व घातल्यानंतर ह्या स्टेजला आता आपण घालूया बटाट्याचे काप। इथे मी 2 मीडियम साईजचे बटाटे घेतले, ते असे बारीक बारीक कट करून घेतलेले आहे। आता बटाटे घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घेऊया। आता आपण कढीपत्त्याची पानं पण घालून घेतली। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि थोड्या वेळ 4 ते 5 मिनिटासाठी त्याच्यावरती झाकण ठेवून घेऊया। म्हणजे काय होईल, कांदा आणि टोमॅटो हे शिजला जातील, पण बटाटे थोडेसे जास्त वेळ खातील, त्याच्यामुळे मग झाकण ठेवून घेऊया। आता झाकण काढल्यानंतर परत थोडं मिक्स करूया। आता घालूया आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा। इथे आपण कांदा पण घालून घेतला। इथे मी 2 मोठे कांदे हे बारीक कापून घेतलेले आहे। आता आपण ते मिक्स करून घेऊया। चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण परत याच्यावरती झाकण ठेवून घेऊया 2 ते 3 मिनिटासाठी। 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवलं। आता आपण इथे परत झाकण काढून घेऊया। बटाटा आणि कांदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपण घालूया आता लाल मिरची पावडर 1 चमचा, 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद। इथे आपण हे 2-3 मसाले घातले, तुम्ही तुम्हाला आवडतील ते मसाले घालू शकता। आता हे मिक्स करून घेऊया। हे चांगलं एकत्र करून घेऊया आपण, म्हणजे मसाले भाज्यांना व्यवस्थित लागले जातील।
आता आपण याच्यामध्ये घालूया बारीक कापलेले 2 लहान साईजचे टोमॅटो घातल्यानंतर हे चांगलं एकत्र करून घेऊया। आता चवीनुसार मीठ घालून घेऊया। इथं मी 1 चमचा मीठ घेतलं। मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेऊया। आणि परत हे 2-3 मिनिटासाठी याच्यावरती झाकण ठेवून घेऊया। 2-3 मिनिटानंतर झाकण काढून घेऊया आणि याच्यामध्ये आपण आता घालूया भिजवलेली सोयाबीनमधलं पूर्णपणे पाणी आपण हे छान नितरून घेतलेलं आहे, म्हणजे त्याच्याने भाजीला ओलं पण येणार नाही। आता सोयाबीन आणि हे सगळ्या भाज्या मिक्स करून घेऊया। तुम्ही सोयाबीनची भाजी कशी बनवता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। मेन म्हणजे ही भाजी लहान मुलांसाठी किंवा लहान मुलांना ही भाजी खूप आवडेल। आता आपण ह्या भाजीमध्ये कापलेली कोथिंबीर घालून घेऊया। तर आपली सोयाबीनची भाजी बनवून तयार आहे। आता आपण ती एका डिशमध्ये काढून घेऊया। ही भाजी बनवण्यासाठी मला फारसा वेळ पण लागला नाही आणि मेन म्हणजे सर्व साहित्य हे माझ्या घरातच होतं, त्याच्यामुळे ही भाजी बनवण्यासाठी मला कुठलीही मेहनत लागली नाही। तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया एका अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।